पाशीच होते डॉक्टर पिल्ले, तयांनी उपाय सर्व वेचले. शेवटी जेव्हा काहीच न चले, मग ते गेले बाबांकडे. होते जैसे जैसे घडले, साई चरणी सर्व निवेदिले. कॉफी द्यावी की पाणी चांगले, विचारिती पिल्ले बाबांस. तव बाबा वदती तयाला, खा दूध बदाम घाला. अक्रोड पिस्त्यासह तयाला, प्यावयाला द्या तरण. तेणे तयाची राहील तहान, होईल सत्वर व्याधिहरण. सारांश ऐसे हे पाजिता तरण, उपद्रव निरसन जाहले. खा अक्रोड पिस्ते बदाम, येणे पटकीस पडावा आराम. शब्दची बाबांचा विश्वास धाम, शंकेचे काम ना तेथे. आळंदीचे एक स्वामी, साई समर्थ दर्शन कामी. आले एकदा शिरडी ग्रामी, पातले आश्रमी साईंच्या. होता तयास कर्णरोग, तेणे अस्वास्थ्य निद्राभंग. करविता ही शस्त्रप्रयोग, काही न उपयोग तिळमात्र. ठणका लागे अनावर, चालेन काही प्रतिकार. निघावयाचा केला विचार, गेले आशीर्वाद मागावया. अभिवंदूनी साई पदा, पावूनिया उदी प्रसादा. स्वामी मागत आशीर्वादा, कृपा सर्वदा असावी. माधवराव देशपांड्यांनी काना प्रीत्यर्थ केली विनवणी. अल्ला अच्छा करेगा म्हणूनी, महाराजांनी आश्वासिले. ऐसा आशीर्वाद लाधुनी, स्वामी परतले पुण्यपट्टणी. पत्र आले 8 दिसांनी, ठणका तत्क्षणीच राहिला. सूज मात्र कायम होती, शस्त्रप्रयोग करावा म्हणती. पुन्हा तो प्रयोग करावा ये अर्थी, आलो मुंबई प्रति मागुता. गेलो पुढील डॉक्टरांकडे, नकळे बाबांना पडले साकडे. डॉक्टर पाही जो कानाकडे, सूज कोणीकडे लक्षेना. शस्त्रप्रयोग आवश्यकता, डॉक्टर म्हणे न लगे आता. स्वामींची हरली दुर्धर चिंता, विस्मय समजता वाटला. ऐशीच आणिक एक कथा, ओघास आली जी प्रसंगवशता. ती सांगूनी श्रोतया आता, अध्याय आटोपता घेऊ हा. सभा मंडपाची फरसी, बांधू आरंभिली जे दिवसी. त्या आधी 8 दिन महाजनीसी, जाहली मोडसी दुर्धर. जुलाब होऊ लागले फार, मनीचे मनी बाबांवर भार. करीनात औषधवा उपचार, अत्यंत बेजार जाहले. साई पूर्ण अंतर्ज्ञानी, जाणत होते महाजनी. म्हणून हे अस्वास्थ्य तया लागुनी, केलेन त्यांनी निवेदन.